आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक माजी सभापती दीपक पवार यांचे काका अरुण पवार व किसलगावचे चंदू पडवल यांच्या गळ्यात शरदचंद्र पवार पक्षाचे पट्टे टाकून काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर बातमी व्हायरल केली असता त्याचे खंडन करत माजी सभापती दीपक पवार यांनी ग्रामीण न्यूज 24ला दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। परंतु ते वरिष्ठ असल्या कारणाने ते साहेबांना भेटायला गेले असता त्यांच्यामध्ये भरत दलवी यांनी पट्टा टाकला आणि सर्व काही बातमी प्रसार केली। साखरे गावचे अरुणजी पवार असतील, किसलगावचे चंदू पडवल असतील यांनी तुतारीमध्ये प्रवेश केला, असा कुठलाही प्रकार झाला नाही। त्यांचा जो प्रकार केला अतिशय निंदनीय आणि घाणेरडा प्रकार आहे। त्यांना सवय लागलेली आहे, ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। प्रत्येक गावामध्ये जाऊन स्वतःच माणसं आणायची आणि उभी करायची आणि 100% गाव पूर्ण झाला। म्हणजे आजपर्यंत असा कुठला गाव 100% कुठल्या पक्षाला झालाय का असं मला आजपर्यंत दाखवावा। परंतु हा परिसर आहे आदरणीय कथोरे साहेबांच्या पाठीमागे सदैव उभा आहे आणि पुढे उभा राहील। मी या झालेल्या घटनासंदर्भात माझे चुलते यांना 2 शब्द बोलायला सांगतो। मी किसलगाववरून येत होतो तेव्हा आमच्या गावामध्ये तिथं भरपूर गाड्या होत्या। आम्हाला यायला नसल्यामुळं ते आम्हाला थांबवून ते आमच्या गळ्यात पट्टे घातले, साहेबांची भेट करून दिली आणि मी कथोरे साहेबांचाच माणूस आहे। जिथं दीपक पवार असेल तिथे मी असणार आहे। दीपक पवार माझा पुतण्या आहे, दीपक पवार सांगेल तिथे मी असणार आहे। ग्रामीण न्यूज 24 मुरबाड।